5 वर्षानंतर मेळघाटातील रेतीघाटांचा लिलाव। आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नांना यश। महाराष्ट्र राज्यामधील इतर रेतीघाट वगळून मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील रेतीघाट लिलाव झाले नव्हते। नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या मेळघाटाच्या रेतीघाटांचे लिलाव गेल्या 5 वर्षापासून यशस्वी झाले नव्हते। परिणामी धारणी तालुक्यातील गरीब घरकुलधारकांना तसेच इतर शासकीय विकास कामांवर रेतीचा तुटवडा जाणवत होता। यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिचघाट येथील झिरना घाट या घाटाचा लिलाव करून घेतला। महाराष्ट्र राज्य शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आमदार राजकुमार पटेल यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट करून रेतीघाट लिलाव करण्याबाबत त्यांना विनंती केली होती। त्या अनुषंगाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ धारणी येथील झिरना घाट तापी नदीवरील सर्वे क्रमांक 23 आणि 26चा लिलाव करण्याचा आदेश देण्यात आला। या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अमरावती जिल्ह्यातील इतर रेतीघाटांसोबतच धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोखा येथील झिरना घाटाचा सुद्धा समावेश केला। लिलावामध्ये सर्वात जास्त बोली बोलणाऱ्या जिलानी ट्रेडर्सला हा हरास देण्यात आला। त्यामुळे लिलावाची रक्कम ही शासन तिजोरीत जमा झालेली आहे। हा लिलाव 25,02,800 रुपयांमध्ये जिलानी ट्रेडर्स यांनी स्वीकारला। त्यामुळे आता मेळघाटातील प्रधानमंत्री आवास योजनेचे व घरकुलांचे बांधकाम करणाऱ्या तसेच शासकीय ठिकाणी बांधकाम करणाऱ्या सर्व कंपन्यांना सुद्धा रेतीचा पुरवठा हा शासन निर्णयाच्या अनुकूल करण्यात येणार आहे। मध्य प्रदेशातून जी रेती धारणी तालुक्याकडे येत होती ही तुलनात्मकदृष्ट्या बरीच महाग पडत होती। त्यामुळे कंत्राटदारांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। प्रधानमंत्री आवास योजना तसेच गरिबांच्या घरकुलांचे काम सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते। आता धारणीवासियांना आजूबाजूच्या तसेच तहसीलमधील इतर नागरिकांना योग्य भावामध्ये रेतीचा पुरवठा करणार असल्याचे समीर जिलानी यांनी सांगितले। आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जिलानी ट्रेडर्स यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्तेच रेतीघाटाचे पूजन करून घेतले। आमदार राजकुमार पटेल स्वतः रेतीघाटाचे पूजनाचे वेळी उपस्थित होते। त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेला रेतीघाट सुरू केल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले। हे रेतीघाटाचे पूजन करतेवेळी धारणी तहसील अंतर्गत येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या माध्यमांचे वृत्तप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। विदर्भ न्यूजकरिता तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।